तर व्होल ब्लड सेपरेट करून आपण प्लेटलेट रिच प्लाझ्मा काढतो आणि RBCs काढतो. तर RBCsमध्ये WBCs असतात मिक्स्ड, आणि प्लेटलेट रिच प्लाझ्मामधनं प्लेटलेट वेगळे करतो, त्याच्यात पण WBCs असतात. तर हे प्युरिफिकेशनसोबत प्युरिफाय होतात म्हणून. तर याचं बेनिफिट काय नाही होत, ॲडवर्स रिॲक्शनच जास्त होतात. ॲडवर्स रिॲक्शन काय होईल, त्यांच्यावर HLA अँटीजन असतात, त्याचं ॲल्युमिनायझेशन होईल. ॲल्युमिनायझेशन झालं की ट्रान्सप्लांटचे सगळे जे आहेत त्याच्यात प्रॉब्लेम होतात. नंतर फेब्राईल रिॲक्शन 2 आहेत, हिमोलायटिक, नॉन हिमोलायटिक. हिमोलायटिक तर हिमोलायसिस RBCमुळे होतात, नॉन हिमोलायटिक WBCमुळे होतात. नंतर जे न्यूक्लिएटेड सेल्स आहेत त्या व्हायरसेस ट्रान्सफर करतात, क्रुटफल जेकॉब, इप्स्टीन बार, CMV आणि HTLV. तर त्यांचं ट्रान्समिशन थांबेल. नंतर ल्युकोसाईड इम्युनोमॉड्युलेशन पण करतात, ते पण थांबेल. नंतर ट्राली थांबेल. तर त्याचंच त्याने थोडक्यात वर्णन केलेलं आहे. नंतर 2 पद्धती आहेत, प्री स्टोरेज आणि बेडसाईड. बस. आणि डिसॲडव्हान्टेज हा आहे की ग्राफ्ट वर्सेस होस्ट थांबत नाही. नंतर WBCsमुळे इम्यून मॉड्युलेशन होतं. तर इम्यून मॉड्युलेशन म्हणजे इम्यून डिप्रेशन आहे ॲक्च्युली, मॉड्युलेशन टर्म दिली त्याने. रिपीटेडली B आणि T सेल्स WBCs एक्सपोज होतात, त्याच्यामुळे रिसेप्टर्स वाढतात, त्याच्यामुळे T सेलचं अपोप्टॉसिस होतं. T सेल अपोप्टॉसिस झाल्यामुळे बेनिफिट हा होतो की ग्राफ्ट रिजेक्ट नाही होत. तर जो तुमचा डोनर आहे त्याचं ब्लड 1 हफ्त्यापूर्वी ट्रान्सफ्यूज करायचा, म्हणजे त्याचे अँटीजेन्स एक्सपोज होतील. तर होस्टचं T सेल अपोप्टॉसिस होईल, त्याच्यामुळे होस्ट त्याच्याविरुद्ध ॲक्ट नाही करणार. इन द सेन्स होस्टचं ट्रान्झिएंट इम्युन डिप्रेशन होईल. तर हा एकच बेनिफिट आहे, बाकी सर्व डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर त्याच्यामुळे गामा इरेडिएटेड किंवा ॲटलिस्ट ल्युकोरिडक्शन करतात. ल्युकोरिडक्शनने 100% नाही कवर होत, गॅमा इरेडिएशनने कवर होतं. तर कशामध्ये करणार आपण, जे पण ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे, इम्युनोडिफिशियंट आहेत, ल्युकेमियावाले आहेत, यांच्यामध्ये गॅमा इरेडिएशन करावंच लागेल. नंतर HIV वाला आहे तर वी कॅन थिंक, किंवा इम्युनोसप्रेसिव्ह थेरपीवर आहे, आणि निओनेटमध्ये. आणि मग सेम कॉम्प्लिकेशन्स ऑफ WBC ट्रान्सफ्युजन दिलीत त्याने, म्हणजे इनॲडव्हरंट इन्फेक्शन्स, ट्राली, नॉन हिमोलायटिक, प्लेटलेट रिफ्रॅक्टनेस आणि सर्स आणि मॉड्स पण होऊ शकतात.